सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. 9,25,00,000 रुपयांच्या कथित आर्थिक फसवणूक प्रकरणाशी बाळासाहेब उर्फ प्रवीणकुमार नाहटा यांचा कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांचे वकील ॲडव्होकेट राहुल जामदार यांनी न्यायालयीन कागदपत्रांच्या आधारे केला. संपूर्ण 9,25,00,000 रुपयांची रक्कम विविध तक्रारदारांशी संबंधित असून नाहटा यांच्याशी केवळ 80 लाख रुपयांच्या वैयक्तिक व्यवहाराचा संबंध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणात 11 ऑगस्ट 2025 रोजी न्यायालयानं नाहटा यांना अटींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्यानुसार 23 लाख रुपये न्यायालयात जमा करण्यात आले असून उर्वरित रकमेच्या परतफेडीसाठी मुदत देण्यात आल्याचंही ॲडव्होकेट जामदार यांनी नमूद केलंय. न्यायालयीन तारखेला तांत्रिक कारणामुळे गैरहजर राहिल्यामुळे अजामीनपात्र वॉरंट जारी झालं असलं तरी त्याचा संबंध 9,25,00,000 रुपयांच्या कथित फसवणुकीशी जोडणं चुकीचं असल्याचा दावाही त्यांनी केलाय. हा गुन्हा 2025 मधलाच आहे आणि या गुन्ह्यामध्ये जरी अपहाराची रक्कम मोठी असली, 9 कोटी प्लस ती रक्कम आहे, परंतु त्याच्यामध्ये बाळासाहेब उर्फ प्रवीणकुमार नाहटा यांचा जो त्या गुन्ह्यातला सहभाग किंवा या गुन्ह्यातील एकूण रकमेपैकी बाळासाहेब नाहटा यांच्यावरती कोर्टाच्या जामीन अर्जाच्या निमित्ताने केवळ आणि केवळ फक्त 80 लाख रुपयाची रक्कम ही त्यांच्या खात्यावरती फिर्यादी यांच्या खात्यातून ट्रान्सफर झालेली होती आणि सदर रकमेच्या अगेन्स्ट त्यांनी जे काही त्या ठिकाणी कोर्टाला अंडरटेकिंग दिलं, जी काही आम्ही त्याच्यामध्ये गुन्ह्याची पूर्ण जे कथानक सरकारी पक्षातर्फे मांडण्यात आलं होतं, त्या सर्व तथ्यांना खोडून आम्ही तत्कालीन मेहरबान न्यायाधीशांना हे पटवून देण्यामध्ये यशस्वी झालो होतो की ह्या इतर अपहारातील रकमेचा आणि प्रवीणकुमार नाहटा यांचा तूर्तातूर्त काही संबंध नाही. सदर युक्तिवादाला गृहीत धरून तत्कालीन मेहरबान न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता आणि त्या आदेशामध्ये मेहरबान न्यायालयाने 80 लाख रुपयाची रक्कम जमा करायला सांगितली होती. त्यातील काही रक्कम ही त्यांनी त्यावेळेसच जमा केली होती. 23 लाख रुपयापर्यंतची रक्कम त्यांच्याकडून जमा झाली होती आणि उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना मुदतही दिलेली होती. आता ज्यावेळेस त्यांना परवा अटक झाली तर ही अटक त्या जामीन आदेशामध्ये कोर्टाने त्यांना जे काही निर्बंध लादले होते, ज्या काही अटी शर्ती लादल्या होत्या, त्याचा भंग झाल्यामुळे आणि कोर्टाच्या सुनावणीच्या वेळेस ते कोर्टामध्ये उपस्थित राहू शकले नाही म्हणून त्यांच्या विरोधात वॉरंट बजावण्यात आलेलं होतं, म्हणून ती अटक झालेली आहे. मात्र जी काही चर्चा चालू होती 9 कोटीपेक्षा जास्त रकमेचा अपहार त्यांनी केलेला आहे वगैरे, तर त्याच्यामध्ये काही तथ्य नाही अशी आम्ही बाजू या ठिकाणी मांडली. तुम्ही हँडलोन संदर्भात देखील काही युक्तिवाद केलेला आहे, त्या संदर्भात? हो, सदर गुन्ह्याच्या स्टोरीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की वाढीव रक्कम देण्याची प्रलोभनं दाखवली. याच्यामध्ये MPID जो कायदा आहे त्याचेही काही कलम त्या ठिकाणी लावण्यात आलेले होते. तर आम्ही त्यावेळेस हा युक्तिवाद केला होता की ही जी काही 80 लाखाची रक्कम आहे ही कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही फसव्या स्कीमच्या अंडर प्रवीणकुमार नाहटा यांनी की मी तुम्हाला वाढीव मोबदला देतो वगैरे असं कुठलंही प्रलोभन त्या ठिकाणी न देता ती रक्कम जी त्यांच्या खात्यावरती आली होती ते त्यांचं बिझनेस ट्रान्झॅक्शन होतं. परंतु आमचा त्यावेळेसही तो युक्तिवाद होता की हा जो MPID कायदा आहे हा गुंतवणूकदारांच्या, ठेवीदारांच्या संरक्षणासाठीचा आहे. मात्र ही आता ॲडमिटेड फॅक्ट झालेली आहे की या MPID कायद्यातील तरतुदींचा उपयोग हा बरेचसे व्यावसायिक हे त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांना किंवा त्यांच्या अगदी धंद्यातील उधारी गोळा करण्यासाठी त्याचा आता उपयोग केला जातोय आणि यंत्रणाही कुठेतरी काही प्रमाणात त्याला बळी पडतात. आता हे वास्तव आहे आणि हाच प्रकार याच्यामध्ये झालेला आहे. जेव्हा की मेहरबान न्यायालयाने हे मान्य केलेलं आहे की ही गुंतवणुकीची रक्कम नसून ही त्यांच्या परस्पर हँडलोन टाईपचा जो व्यवहार असतो त्याच्यातील ती रक्कम आहे, त्यातली पार्शियल रक्कम त्यांनी दिलेली आहे, उर्वरितही देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठे गुंतवणूकदारांना कुठलं आमिष दाखवून फसवणूक करण्याचा वगैरे काही प्रकार झालेला नाही. राजकीय सुडबुद्धीने कारवाई झाल्याचा आरोप देखील केला जातोय. एक वकील म्हणून तुम्ही कसं पाहता? मुळातच वकील म्हणून या गोष्टींवरती बोलण्यासाठी मी फार सीमित आहे.
मुळात मुद्दा हा त्यांचा श्रीगोंदा तालुक्यामध्ये अशा प्रकारचे आरोप होत आहेत, तिथे तशा पद्धतीची राजकीय परिस्थिती आहे आणि कदाचित असा काही योगायोग त्या ठिकाणी झालेला असेल, परंतु त्या बाबतीमध्ये आणि त्या कारवाईच्या बाबतीमध्ये काही बोलण्याबाबतची ऑथॉरिटी माझ्याकडे नाही आहे आणि त्याबाबतची तितकीशी माहिती माझ्याकडे नाही आहे. पण बऱ्याचदा अशा प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप होतो हे सर्वांना माहीत आहे. त्याच्याबाबत मी वाढीव जास्त काय बोलू शकत नाही. ज्या अफवा पसरवल्या गेल्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई काय करणार? आता मुळात असं आहे की ज्या काही अफवा या ठिकाणी त्यांच्याबाबत पसरवल्या जात आहेत आणि त्यांच्या प्रतिष्ठेचं हनन केलेलं जात आहे, हे जरी सत्य असलं तरी आत्ता प्रस्तुत प्रकरणामध्ये त्यांना झालेली अटक आणि त्या बाबतीत मेहरबान न्यायालयासमोर त्यांची भक्कमपणे बाजू मांडणे याची आमची पूर्ण तयारी चालू आहे. बाकी जे काही घडलेलं आहे त्या बाबतीत त्यांच्या निर्देशानुसार आणि आमच्या पूर्ण टीमच्या सल्ल्यानुसार पुढची भूमिका ठरवली जाईल. संबंधित व्यवहार हा गुंतवणूक घोटाळा नसून दोन्ही पक्षांतील वैयक्तिक करारावर आधारित आर्थिक व्यवहार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान नहाटा यांचं नाव या प्रकरणाशी जोडल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर या प्रकरणातील वस्तुस्थिती न्यायालयीन प्रक्रियेतून स्पष्ट होणार असल्याचंही ॲडव्होकेट जामदार यांनी म्हटलंय. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.